काल जंतर मंतरवरती फक्त अभिजित दिपके रडला नाही, तर त्याच्या डोळ्यांतून संपूर्ण देशातील तरुणांच्या भविष्याचे अश्रू वाहत होते. पेपरफुटीच्या विळख्यात उद्ध्वस्त झालेल्या तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांची स्वप्न त्या अश्रूंमध्ये हुंदके देत होती. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांना, आईवडिलांच्या कष्टांना आणि तरुणांच्या आशांना भ्रष्ट व्यवस्थेने दिलेला हा निर्दयी घाव होता. त्या क्षणी एक व्यक्ती नव्हे, तर एका पिढीचा विश्वास ढासळताना देश पाहत होता. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं तेव्हा फक्त एका आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलं गेलं नव्हतं, तर त्या क्षणी प्रश्न विचारण्याचा अधिकार दाबण्याचा प्रयत्न झाला. लोकशाहीच्या आवाजाला आव्हान दिलं गेलं. त्यावेळेला फक्त सोनम वांगचुक यांना उचलून नेलं नाही, तर संविधानाला उचलून नेण्यात आलं, लोकशाहीला उचलून नेण्यात आलं, अनेक मोठ्या विचारांना उचलून नेण्यात आलं. इतिहास साक्षी आहे की आवाज उठवणाऱ्याचा प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतं. जंतर मंतरवर सुरू असलेलं बीजेपीचं आंदोलन आता केवळ पेपरफुटी विरोधातील आंदोलन राहिलं नाही. ते अन्याय, भ्रष्टाचार आणि संवेदनाहीन व्यवस्थेविरोधात उभ्या राहिलेल्या तरुण भारताच्या असंतोषाचं प्रतीक बनलंय. एका अभिजित दिपके यांनी पेटवलेली ठिणगी आज लाखो विद्यार्थ्यांच्या मनात ज्वाला बनून धगधगते. ही लढाई फक्त नोकरीसाठी नाही, तर अन्याय, न्याय, समान संधी आणि प्रामाणिक व्यवस्थेसाठी आहे. सोनम वांगचुक यांना अन्नत्याग आंदोलनाने आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी एक कटू वास्तव समोर आणलंय. चित्रपटांमध्ये व्यवस्था बदलणारा एक रॅन्चो जिंकतो, पण वास्तवात व्यवस्थेला प्रश्न विचारणारे आज अनेक रॅन्चोंचे आवाज दाबले जातात, अशी भावना आता प्रत्येकामध्ये निर्माण झाली. इतिहास सांगतो, विचारांना अटक करता येत नाही, सत्याला कैद करता येत नाही आणि जनतेचा आवाज कायमचा कधीच दाबता येत नाही. आज जंतर मंतरवर उमटणारी प्रत्येक घोषणा ही केवळ घोषणाच नाही, ती लाखो विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या हक्काची गर्जना आहे. कारण स्वप्न चिरडली जाऊ शकतात, पण स्वप्न पाहणाऱ्या पिढीचा संघर्ष कधीच संपत नाही.